जाईल अजूनपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा झाले पूर्वी 927 कोटी रुपयाचं डीबीटी आहे का ना, डीबीटीच्या माध्यमातून जीआर त्यांना त्यांना मिळालेला आहे। तो जीआर त्यांची कागदपत्र पूर्ण केल्यानंतर त्यांना साधारणतः सोलापूर जिल्ह्याचा जर विचार करायचा त्यांना 1000 कोटी रुपयाची अतिवृष्टीतली रक्कम ही त्यांची जमा झालेली आहे। पूर्वी शेतकरी वाट बघत बसला प्रोसेस पूर्ण जीआर निघाला शासनाचा। दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळेल म्हणून शेतकरी वाट बघत बसला होता, त्याला आता काय उत्तर आहे? शेवटी उत्तर एकच आहे, शेवटी कागदपत्र कुठलाही एखादा पंचनामा केल्याशिवाय एखादा अहवाल प्राप्त झाल्याशिवाय, आणि आता काय झालं की अहवाल आता केंद्र सरकार आपल्याला मदत करणार आहे, तर केंद्र सरकारला अहवाल देताना त्यांना माहिती देताना अचूक द्यावी लागते। त्यामुळे ती माहिती उशीर जरी झाला तरी माहिती दिल्यानंतर त्यामुळे केंद्र सरकारची आपण यामध्ये त्या पॅकेजमध्ये मदत घेतोय, त्यामुळे थोडा उशीर झालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी मी तुमच्या माध्यमातून शेतकऱ्याला एवढं सांगतो, काळजी करू नका, धीर धरा। राज्य सरकार तुम्हाला जी मदत जाहीर केलेली ती मदत सगळी देणार आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, हे मी सरकार शेतकरी बांधवांना सगळ्यांना आश्वासित करतो। दादांची काय भेट घेणार आहे तुम्ही? कारण मुख्यमंत्र्यांबरोबर